नमस्कार. तर आज आहे पहिला श्रावण शुक्रवार. त्यासाठी पाट घेतलं आहे, पाटावर कापड टाकलेलं आहे आणि तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही ताट परात ठेवू शकता. मी इथे तांब्याच्या ताटाचा वापर केलेला आहे आणि त्या ताटात सर्वप्रथम आपण स्वस्तिक काढून घेणार आहोत. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी तुम्ही ही पूजा करत चला. स्वस्तिक काढल्यानंतर त्यात आता थोडंसं अक्षता टाकून घेणार आहे. अक्षता टाकल्यानंतर त्यावर मी अन्नपूर्णा मातेला ठेवून घेते. त्यानंतर हळदी, कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायचं आहे. मग धूप, दीप, अगरबत्ती तेही ओवाळून घ्यायचे. आपण हे प्रत्येक शुक्रवारी देखील करू शकतो, पण आत्ताच्या धावपळीच्या जीवनात एवढा वेळ नसतो कोणाकडे. फूल आणि तुळशीची पाने वाहून घ्यायची आहेत. फुलं नसली तरी चालतील, पण तुळशीची पाने ही आवर्जून व्हावीत. अशा पद्धतीने दोघं हातांमध्ये तांदूळ घेऊन आपण अशा पद्धतीने टाकायची आहेत. या ठिकाणी तुम्ही गहू किंवा तांदूळ कसलाही उपयोग करू शकतात आणि तांदूळ टाकताना तो मोजायचा नाही आहे. अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येईल तोपर्यंत आपल्याला तांदूळ टाकत राहायचं आहे अशा पद्धतीने. आणि तुमच्याकडे जे काही फळं असेल ते तुम्ही नैवेद्यासाठी ठेवायचं आहे. ओम अन्नपूर्णा माताहे नमः या मंत्राचा जप 21 किंवा 11 वेळा करायचा आहे. ही पूजा तुम्ही दिवसभर अशीच ठेवायची आहे. सायंकाळी एका छोट्या वाटीत तांदूळ घेऊन त्यात अन्नपूर्णा ठेवून तो देव्हाऱ्यात ठेवायचा आहे. बाकीचा तांदूळ तुम्ही वापरायला घेऊ शकता.